आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता आम्ही प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ द्वारा आयोजित 3 दिवसीय कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेक 2025च्या उद्घाटन समारंभावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन सचिन म्हैसने यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश नावकर, किशोर राऊत आणि सचिन म्हैसने. तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, आज 27 डिसेंबर रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंतीनिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर 3 दिवसीय कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेक 2025ला मोठ्या थाटात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचं मंचावर स्थान ग्रहण संपन्न झालं. त्यानंतर परंपरेप्रमाणे दीप प्रज्वलन, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यानंतर मान्यवरांना शाल आणि श्रीफळ तसंच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी केले. आपल्याला सांगायला मला आनंद होतो आहे की आज 127वी भाऊसाहेबांची जयंती. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने हे विद्यापीठ आहे. आपल्या भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून ज्यांनी सलग 11 वर्ष या भारताची केंद्रीय कृषी म्हणून ज्यांनी सेवा केली, यांच्याच नावाने या विदर्भामध्ये हा एक विद्यापीठ शेतकरी बांधवांसाठी स्थापित झालेला आहे. जागतिक कृषीचे प्रदर्शन ज्या भाऊसाहेबांनी दिल्लीला घडवलं होतं, पूर्ण भारतातील शेतकरी बांधवांना त्या जागतिक कृषी प्रदर्शनामध्ये संशोधन केलेल्या विविध टेक्नॉलॉजीचं दालन उभे करून देण्यासाठी ज्या ठिकाणी 91 दिवसाचं असं भव्य प्रदर्शन ज्या ठिकाणी घडवलं होतं, असे ते आपले भाऊसाहेब. आणि त्यांचाच वारसा म्हणून आपण मागच्या 44व्या वर्षापासून आपण हे कृषीचं एक प्रदर्शन या ठिकाणी घडवत असतो. या ठिकाणी शेतकरी बांधवांनी वेगवेगळे तंत्रज्ञान घेऊन जावं आणि आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा वापर करावा आणि वापर केल्यानंतर आपली समृद्धी गाठावी, या अनुषंगाने हा कृषी विस्ताराच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवापर्यंत या ठिकाणी पोहोचण्याचं काम करतो. मला सांगायला अतिशय आनंद होईल सर की या ठिकाणी पशुचं प्रदर्शन आहे, या ठिकाणी पुष्प प्रदर्शन आहे, या ठिकाणी डोम नंबर 1 जो आहे हा आपल्या कृषी विद्यापीठाच्या आणि महाराष्ट्रातील भारतातील जे काही संशोधन करणाऱ्या संस्था आहेत, मग त्या ठिकाणी कॉटन असेल, त्या ठिकाणी पोमोग्रेनेट असेल, त्या ठिकाणी महाराष्ट्र फुले विद्यापीठ असेल, परभणीचे विद्यापीठ असेल आणि सर्व शासकीय यंत्रणांचं कृषी विभाग असेल, सगळं यांचं दालन या ठिकाणी उभे आहे. 2 आणि 3 नंबरचं दालन जे आहे, डोम जो आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील किंवा भारतातील जे कृषी निविष्ठाधारक आहेत, जे सीड कंपन्या आहेत, ज्या फर्टिलायझर कंपन्या आहेत, ज्या सगळ्यांचं दालन जवळपास 100 स्टॉल त्या ठिकाणी उभे आहेत. आणि या महाराष्ट्रातील विदर्भातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांचं प्रोड्यूस आत्माच्या माध्यमातून असेल, बचत गटाच्या माध्यमातून असेल, माहीमच्या माध्यमातून असेल, त्यांचा तयार झालेला माल विक्रीचं दालन या ठिकाणी जवळपास 200 स्टॉल या ठिकाणी आपल्याला पूर्ण विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राचे असतील या ठिकाणी लावलेलं आहे. आणि
त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील जे नामांकित कंपन्या आहेत, शेतीमध्ये अवजारे निर्माण करणारं, ट्रॅक्टर निर्माण करत, शेतीचे छोटे मोठे यंत्र निर्माण करणारं, यांचंसुद्धा दालन आपल्याला राईट साईडला आहे. उजव्या साईडला आपल्याला डोमच्या आपल्या या दालनाच्या उजव्या साईडला कृषी विद्यापीठामध्ये या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जे कृषी अभियांत्रिकीमध्ये जे संशोधन केलेलं आहे, मग त्या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी असेल, त्या ठिकाणी वॉटर सेटचं काम असेल, त्या ठिकाणी अपारंपरिक ऊर्जेचं असेल, त्या ठिकाणी कापणी पश्चात तंत्रज्ञान असेल, अशा सर्व प्रकारचं टेक्नॉलॉजीचं दालन मशनरीसह या डोमच्या उजव्या बाजूला आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी उभं आहे. यानंतर महाबीज महाव्यवस्थापक संचालक भुवनेश्वरी मॅडम यांनी मार्गदर्शन केलं. हे खूप चांगली एक्सपोजर आहे आपल्या शेतकरीला, आपल्या स्टुडंट्सला, आमच्या डिपार्टमेंटला सुद्धा. कारण काय असतात, नवीन तंत्रज्ञान कुठे उपलब्ध आहे. शेती असा एक विषय आहे, त्यामध्ये नवीन काही करायचे असेल तर त्यांना क्रॉप सायकल असतात. एक पिकामध्ये रबीच्या काही पीकमध्ये तुम्हाला नवीन करायची असेल तर त्यांना तेवढं सायकल म्हणजे तेवढं वर्ष द्यावंच लागेल. आणि एवढं रिसर्च करून त्याने आणलेली प्रॉडक्ट. आता आमचं एंड युजर कोण आहे, शेतीच्या बद्दल सगळं एंड युजर शेतकरी आहे. त्यांच्याकडे कसा पोचवायची आहे, त्यांच्याकडे या माहिती द्यायला पाहिजे. आणि शेतकरीचे हे असतात की त्यांच्या रोजचं इन्कम आहे, त्यांच्या रोजंदारी यांच्यावरती असल्यामुळे ते नवीन पीक किंवा नवीन विषय घ्यायला ते थोडं घाबरतात. म्हणून त्यांना कसं कन्व्हिन्स करायची आहे आणि त्यांच्याकडे या पोचण्याचं पद्धत काय आहे, यांच्यासाठी आज या ॲग्रोटेक 2025ची कार्यक्रम आहे, या हर वर्षी होत आहे, खूप चांगला झालेली आहे. आणि मी गडाख सरांना परत धन्यवाद म्हणते आणि अभिनंदन म्हणते. त्याने मॉडेल विलेजचं कॉन्सेप्ट काढलेली आहे. कारण काय असतात ते, तोपर्यंत कोणी बघत नाही आहे त्यांना त्यांच्यावरती विश्वास येणार नाही. आणि शेतकरीला विश्वासमध्ये आणण्यासाठी त्यांना मॉडेल दाखवावं लागेल. यांच्यासाठी आता मॉडेल विलेजच्या कॉन्सेप्टमधून त्याने आणलेली आहे आणि 40 ते 50% त्या शेतकरीचं उत्पन्न वाढलेली आहे. त्यामध्ये एक खूप चांगली गोष्टी आहे. यांचं काय असणार आहे, ते आजूबाजूच्या शेतकरी, आजूबाजूच्या गावाच्या शेतकरीकडे ते विषय पसरतात आणि त्यांना ते बघून ते ट्राय करणं सुरू करतात. आता या ॲग्रोटेक 2025मध्ये आपलं बियाणे आहे, बायो फर्टिलायझर्स आहे आणि भरपूर स्टॉल्स आहेत. त्यामध्ये ॲग्रिकल्चर आपला प्रोड्यूस करून तयार करणारे प्रॉडक्ट्स आहेत. याला खूप चांगला एक्सपोजर पण आहे आणि दुसऱ्यांनी पालन करायची पण आहे. आणि मेजर त्यांना एक मार्केट उपलब्ध करण्याची पण संधी आहे. कारण की कंपनीज पण येऊन व्हिजिट करतात आहे. कोणाला मोठ्या प्रमाणात काय प्रोड्यूस पाहिजे असेल तर ते पण जिल्ह्याचा स्टॉल आहे, युनिव्हर्सिटीजचे स्टॉल आहे, त्यामध्ये ते बघून त्यांना मार्केट पण उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हणून ही खूप चांगली संधी आहे. आमचं टार्गेट एवढंच आहे की आपली हेल्थी कन्झ्युमर आणि वेल्थी फार्मर्स पाहिजे. यानंतर डॉक्टर व्ही के सिंग, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्राईलैंड एग्रीकल्चर हैदराबाद, आपल्या भाषणात ते म्हणाले, मित्रों, मुझे जो इस समय दायित्व दिया गया है, एक भारत सरकार का एक संस्थान है जिसके देश भर में 248 केंद्र हैं और उन केंद्रों पे 3 मुख्य उद्देश्य के रूप में परियोजनाएं चलाई जाती हैं. एक है ड्राईलैंड एग्रीकल्चर, दूसरा है एग्रो मेट्रोलॉजी और तीसरा है क्लाइमेट रेजिलेंट एग्रीकल्चर. आप लोगों ने सुना होगा, एक निकरा नाम की परियोजना है, भारत सरकार की फ्लैगशिप प्रोग्राम है, मेगा फ्लैगशिप, जिसके माध्यम से हम पूरी दुनिया में, चाहे यूनाइटेड नेशंस में हो, एग्रीकल्चर का क्या स्टेटस है, कितना जीएचजी इमिशन होता है, हमारे क्या मिटिगेशन और एडेप्टेशन अप्रोचेस हैं, इसको हम लेके पूरी दुनिया में, अभी मैं COP 30 में था, वहाँ पे हम बताते हैं. तो उसी तरह की एक परियोजना इस विश्वविद्यालय में भी चल रही है. मुझे कहते हुए बड़ा हर्ष हो रहा है कि कल मैंने किसान के बीच में, यहाँ के जो एडाप्टेड विलेजेस हैं निकरा के, उनके बीच में गया था. स्टेट के भी साथी थे, हमारे यहाँ के भी वैज्ञानिक गण थे और काफ़ी अच्छी लोगों के बीच में एक इस छवि है इस संस्थान की, इस विश्वविद्यालय की. यहाँ की तकनीकियाँ बड़े ही सुगम तरीके से किसानों के बीच में अपनाई जा रही हैं. मुख्य रूप से जब मैं जलवायु परिवर्तन को देखता हूँ तो 3 चीज़ें महत्वपूर्ण हैं. सबसे पहले जल प्रबंधन, और उस पर बहुत ही उत्कृष्ट कार्य किया जा रहा है संस्थान के द्वारा और किसानों के बीच में भी किया जा रहा है. दूसरा, ऊर्जा का प्रबंधन,
एनर्जी मैनेजमेंट, कम से कम ऊर्जा में कैसे हम ज़्यादा से ज़्यादा कृषि कार्यों को कर सकें, तो उसके ऊपर भी मैंने देखा कि ब्रॉड बेड प्लांटर, रेज बेड प्लांटर, इसका बड़ा ही उत्कृष्ट कार्य किसानों के बीच में, चाहे वो पिजन-पी हो, चाहे वो सोयाबीन हो, या बहुत सारी ऐसी फसलें हैं जिसको अपनाया जा रहा है और बड़े पैमाने पर किसानों के बीच में ले जाया गया है। मैं इसके लिए संस्थान के सारे लोगों को जिन्होंने अपना कंट्रीब्यूशन दिया है, आप सबको बधाई देता हूँ। मैं तीसरा जो लक्ष्य है कि कैसे उत्सर्जन को, ग्रीन हाउस गैस उत्सर्जन को कम किया जाए, उसके बहुत सारी चीज़ें हैं, लेकिन ऐसी प्रजातियाँ मैं आज अभी खुद फार्म पे जाके देख कर आ रहा हूँ। जैसे अरहर में एक तारा प्रजाति है, उसकी पैदावार, उसकी ग्रोथ, उसका आर्किटेक्ट इतना बढ़िया है कि बहुत कम पानी में भी बहुत अच्छा प्रदर्शन कर सकती है। तो इस तरह की जो तकनीकियाँ विकसित की गई हैं विश्वविद्यालय के द्वारा, वो ले जाई जा रही हैं और बड़े स्तर पे अपनाई जा रही हैं। निश्चित रूप से हमारे तमाम वैज्ञानिक साथियों का और सभी लोगों का योगदान है, और योगदान केवल वैज्ञानिक पक्ष का नहीं है, उसमें चाहे विकास विभाग हैं, डिपार्टमेंट्स हैं, चाहे हमारे किसान साथी जो थोड़े अग्रगामी हैं, इनोवेटिव हैं, वो उनको अपना रहे हैं। आप सबको मैं इस कार्य के लिए बहुत बहुत प्रशंसा करता हूँ, बधाई देता हूँ। आज विदर्भ रीजन को इस स्तर पर लाया है महोदय। एक अभी हम लोगों ने एनालिसिस किया है, पूरे देश का किया है। आज से 15 साल पहले रेनफेड रीजन में एवरेज प्रोडक्टिविटी 1.2 टन होती थी, 12 कुंटल, लेकिन पिछले 15 सालों में वो बढ़ के 24 कुंटल हो चुकी है, 2 पॉइंट। डबलिंग इनकम एक जो कहा जाता है, केवल यहाँ का नहीं, पूरे देश का वो एवरेज है, उसमें राजस्थान भी शामिल है और भी जगह हैं। तो आप सब ये मान के चलिए कि इस जो विदर्भ रीजन को कहा जाता था कि ये ड्राई रीजन है, यहाँ पे बहुत सारी प्रॉब्लम है, मुझे ये पूरा विश्वास है कि ये तकनीकियों को अपनाकर हम देश को जो विकसित भारत का लक्ष्य है हमारे प्रधानमंत्री जी का, उसमें एक महती योगदान देने जा रहे हैं। और इस प्रेरणा को जो हमारे देशमुख साहब ने आज से 50-60 साल पहले शुरू किया था, इसको आगे लेकर हम इस रास्ते पर आगे बढ़ते रहेंगे। कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो, तसेच अति घनता संत्रा लागवड आणि कपाशी संशोधन या विषयावर ते बोलले। भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी जे स्वप्न पाहिलं होतं या ठिकाणी, ते या स्वरूपामध्ये विद्यापीठ आणि कृषी विभाग हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांचा निश्चितपणे खूप मोठा वाटा आहे आणि एकूणच शिक्षणाची जी प्रचार आणि प्रसार, अनेक संस्थांची निर्मिती, त्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्था असेल, अमरावतीची भारत कृषक समाज असेल, असं त्यांनी फार मोठं या ठिकाणी त्यावेळेसचं नियोजन केलं आहे। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी येतात। सर, आपण जे कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाची निर्मिती करतो, कृषी विभाग आणि विद्यापीठ मिळून या तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्याचा प्रयत्न आपण करतो, त्यामध्ये या अशा प्रकारच्या राज्यस्तरीय प्रदर्शनीला खूप मोठं माझ्या मते महत्त्व आहे। आपण जे तंत्रज्ञान, वाण असेल, तंत्रज्ञान असेल, प्रोडक्शन टेक्नॉलॉजीज असतील, त्या ज्या निर्माण करतो त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचं प्रमाण सर भरपूर वाढलेलं आहे आणि ही त्याची पावती आहे की इथं 3 दिवसामध्ये लाखोच्या संख्येने शेतकरी बंधू इथं येतात, ते तंत्रज्ञान आपलं पाहतात आणि सोबत ते घेऊन जातात आणि निश्चितपणे या संपूर्ण तंत्रज्ञानाचं अवलंबन हे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बंधू आता सर करत आहेत, याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे। दुसरं या ठिकाणी मी नमूद करेल की कृषी विभाग आणि विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं एकमेकाच्या सोबत समन्वयाने आपण काम करतो। अनेक गोष्टींचा या ठिकाणी मला उल्लेख करता येईल। आपल्या कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचं संकट आलं होतं, त्याला देखील आपण समर्थपणे तोंड देतो आहे। त्याचप्रमाणे संत्रा पिकामध्ये फळगळीचं खूप मोठी समस्या गेल्या 5 वर्षापासून आहे, त्या ठिकाणी देखील आपण काम करतोय। विशेषतः डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अतिशय लोकप्रिय तंत्रज्ञान जे या माध्यमातून शेतकऱ्यांकडे पोचतं, त्यामध्ये सर मी 3 गोष्टींचा उल्लेख करणार आहे। एक पहिलं म्हणजे सर सोयाबीन, जे आपलं अतिशय महत्त्वाचं मोस्ट प्रिडॉमिनंट पीक आहे खरीपाचं, त्याच्यासाठी पूर्ण देशामध्ये लोकप्रिय होत असणारे वाण ह्या विद्यापीठाने दिलेले आहे। त्यामध्ये PDKV आंबा असेल, सुवर्ण सोया असेल,
हे वाण या ठिकाणी विद्यापीठाने दिलेले आहेत. दुसरं संत्रा हे पीक महत्त्वाचं आहे. सर त्या संत्रा पिकासाठी आपण शेतावर आताच जी पाहणी केली त्यामध्ये अतिघनता संत्र्याची लागवड, म्हणजे इथून पुढं पूर्ण संत्र्याचे जे प्रश्न आहे, बरेचसे प्रश्न अगदी फळगळ असेल, फायटोप्थोरा असेल, सर्व प्रश्न ह्या एका तंत्रज्ञानामुळे इंडो इस्रायलचं जे तंत्रज्ञान आहे त्यामुळे ते बरेचसे कमी झालेले आहे. ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव या ठिकाणून घेऊन जात आहेत. आणि तिसरं सर मला उल्लेख असा करावा वाटतो विद्यापीठाचं, हे विद्यापीठ कपाशीमध्ये पायोनियरिंग असं संशोधन या विद्यापीठाने केलेलं आहे. आपण अतिशय लोकप्रिय हायब्रिड 2 जो वाण होता, 25 वर्ष शेतकऱ्यांनी त्याचा वापर या ठिकाणी केला. अतिशय लोकप्रिय अशी ही कपाशी होती. परंतु बीटीचं तंत्रज्ञान आल्यानंतर थोडंसं आपण मागे पडलो. परंतु तेवढंच तत्परतेने सर आपण या विद्यापीठामध्ये महाबीजसोबत सामंजस्य करार करून PKV हायब्रिड 2 मध्ये देखील बीटी तंत्रज्ञान आणलं. त्यामध्ये थोडंसं पुढे जाऊ शकलो नाही, म्हणून ताबडतोब आम्ही PKV हायब्रिडमध्ये या ठिकाणी अंतर्भाव केला या बीटी तंत्रज्ञानाचा. आणि यावर्षी मला आनंद होतो की बिग बॉल साईजचं कॉटन हायब्रिड या ठिकाणी यावर्षी आपलं रिलीज होणार आहे. अशा तऱ्हेने खूप मोठी खरं म्हणजे यादी आहे. या विद्यापीठाचं काम अतिशय अभिनंदनीय असं या ठिकाणी मी गेल्या 8 वर्षापासून संशोधन संचालक म्हणून या ठिकाणी होतो. तर निश्चितपणे मला उल्लेख असा करावा वाटतो की हे विद्यापीठ सन्माननीय डॉक्टर गडाख साहेब आणि संपूर्ण संचालक सर्व शास्त्रज्ञ अतिशय सुंदर काम शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी होतं आहे. आणि हा अतिशय चांगला प्लॅटफॉर्म हे तंत्रज्ञान पोचवण्यासाठी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मी नुकतंच 2 डिसेंबरला रुजू झालो आहे. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की राहुरीचं कृषी विद्यापीठ देखील आपल्या देशामध्ये अग्रगण्य असं विद्यापीठ आहे. या निमित्ताने अनेक शेतकरी बंधू आहेत त्यांना मी या ठिकाणी या माध्यमातून आवाहन करतो की आपण देखील राहुरी कृषी विद्यापीठामध्ये यावं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त माननीय सूरज मांढरे यांनी शेतीमध्ये उत्पादन वाढविणे, प्रोसेसिंग, मार्केटिंग याबाबत त्यांनी माहिती दिली. स्वतंत्र भारताला दिशा देणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असे श्री पंजाबराव देशमुख होते. आणि माझी जन्मभूमी जरी पश्चिम महाराष्ट्र असला तरी कर्मभूमी विदर्भ आहे. मी प्रोबेशनर म्हणून अमरावतीपासून सुरुवात केली आणि अकोला, बुलढाणा, यवतमाळ, कारण त्यावेळेला वाशिम जिल्हा नव्हता, या 4ही जिल्ह्यांमध्ये मी कोणत्या ना कोणत्या पदावर काम केलेलं आहे. त्यावेळेला सुद्धा माननीय पंजाबराव देशमुख साहेबांच्या कामाचा ठसा किती खोल उमटलेला आहे हे शिक्षण क्षेत्रातलं काम असू द्या, कृषीमधलं काम असू द्या, त्यावरून मला जाणवलं होतं आणि आजही जाणवतं. या ठिकाणी आल्यावरती एक दुर्मिळ गोष्ट अशी पाहायला मिळते की जगभर आपण बघतो की वेगवेगळ्या कारणाने लोक बलिदान करतात, ज्यामध्ये राजकीय कारणांचा समावेश जास्त असतो. पण अकोला विद्यापीठाचा परिसर, कृषी विद्यापीठाचा परिसर हा एका दुर्मिळ अशा शहीद स्मारकाची जागा आहे की इथं विद्यापीठ व्हावं या कारणाकरता 8 जणांनी आपलं बलिदान केलं आहे. म्हणजे विद्यापीठ व्हावं म्हणून बलिदान करणे ही जगाच्या इतिहासातली माझ्या माहितीप्रमाणे एक दुर्मिळ आणि एकमेव घटना असावी की अशा प्रकारे हे विद्यापीठ इथं आलं आहे. म्हणजे याच्या मागे किती लोकांचा त्याग आहे याची जाणीव ठेवून आपल्या सगळ्यांनी काम करण्याची जबाबदारी आपल्यावरती येते. आज आपण पाहिलं तर विद्यापीठं ही खरं तर पूर्ण मानवतेला दिशा देणारी केंद्र असतात. मी शिक्षण आयुक्त म्हणून काम करताना सुद्धा पाहिलं की एखादा विचार एखाद्या माणसाच्या डोक्यामध्ये येतो, त्याच्यावरती तो प्रयोग करतो. आता उदाहरणार्थ आत्ताच आपण बघितलं की जे काही नॉर्मल प्रोडक्शन आहे, जे नॉर्मल उत्पादकता आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट उत्पादकता काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. ते शेतकरी पण तुमच्या आमच्यासारखेच नॉर्मल शेतकरी आहेत, असे काही विशेष ट्रेनिंग घेऊन आलेले शेतकरी ते नाहीत. पण ते का ही उत्पादकता गाठू शकले, तर त्यांना एक टेक्निक सापडलेलं आहे. जसं आता तुम्ही पूर्वी उदाहरण ऐकलं असेल की एखादा कावळा, तहानलेला कावळा आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी आहे, त्या भांड्यामधलं पाणी तळाला गेलेलं आहे. तो कावळा काय करतो, एक एक दगड घेतो, ते पाण्यात टाकतो आणि पाणी वरती आणण्याचा प्रयत्न करतो. फार मेहनतीचं काम आहे. आपण त्याच पद्धतीने हार्डशिप म्हणून तशी कामं करत राहतो. परंतु एखादा हुशार कावळा आहे जो कुठून तरी एक स्ट्रॉ घेऊन येतो, तो स्ट्रॉ त्या भांड्यामध्ये टाकतो आणि डायरेक्ट पाणी प्यायला सुरुवात करतो, कोणतेही कष्ट न घेता. तेच काम आपल्या विद्यापीठांनी आणि ह्या प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्याला करून दाखवलेलं आहे की आपल्याला एक टेक्निक दिलं आहे त्यांनी. टेक्निकचं महत्त्व अतिशय भयंकर जास्त आहे. तुम्ही बघा की प्राणी हे आपल्यापेक्षा खूप आधी पृथ्वीवरती आले. म्हणजे माणूस जो होमोसेपियन ज्याला आपण म्हणतो,
तो या पृथ्वी तलावरती जर तुम्ही 24 तासाचा इतिहास जर काढला, म्हणजे पृथ्वीचा जगाचा इतिहास जर 24 तासात घुसवला, तर शेवटच्या 1 मिनिटामध्ये फक्त आपलं आगमन झालेलं आहे. त्याच्यापूर्वी आपल्यापूर्वी 23 तास 59 मिनिटे दुसरे जीव अस्तित्वात होते, पण ते माणसावर राज्य करू नाही शकले. माणूस राज्य करू शकतो त्यांच्यावरती. कशामुळे? तर केवळ माणसालाच ही सुविधा उपलब्ध आहे की माणूस नॉलेज जतन करू शकतो, माणूस नॉलेज शेअर करू शकतो, माणूस प्रयोग करू शकतो, माणूस दुसरीकडचा प्रयोग आपल्या शेतामध्ये आणून, आपल्या जमिनीवर आणून, आपल्या समाजामध्ये आणून त्याच्यामध्ये अजून सुधारणा करू शकतो. हे सगळं करण्याची सोय फक्त माणसाला उपलब्ध आहे. प्राणी जर बघाल की एखादी गाय असेल, त्या गायीची 500 वर्षापूर्वीची आवृत्ती जशी जगत होती, 1000 वर्षापूर्वीची आवृत्ती जशी जगत होती, तशीच ती आजची आवृत्तीसुद्धा जगती आहे. असं तुम्हाला कुठेही दिसणार नाही की एखादी खोपा करते पक्षी आणि तो वेगळ्या पद्धतीने करायला लागला किंवा मधमाशीच्या पोळ्यामध्ये बदल झाले. नाही होणार. त्यांचं जे नॉलेज आहे ते फ्रोझन नॉलेज आहे, ते तेच गोष्टी करत राहतात. माणूसच हा एक असा आहे की ज्याने वेगळ्या प्रकारचे घरं शोधून काढले, वेगळ्या प्रकारच्या शेतीच्या पद्धती शोधून काढल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या वागण्याच्या पद्धती शोधून काढल्या. सगळ्या गोष्टींवर मात करत गेलो आहोत आपण. म्हणून हे महत्त्व आहे आपलं की हे निरंतर हा प्रवाह चालू राहायला पाहिजे. फक्त मला कृषी आयुक्त म्हणून या ठिकाणी काय सांगायचं आहे की आपण सर्वजण अजूनही उत्पादनावरच जास्त फोकस करतो आहोत. उत्पादन वाढणे जरूर गरजेचं आहे. आपली ही सायकॉलॉजी कदाचित 50-60च्या दशकामध्ये ज्या वेळेला भूकमारीने हा देश एकदम भयंकर वाईट अवस्थेमध्ये होता, त्यावेळच्या पंतप्रधानांना सुद्धा सांगावं लागलं की एक दिवस उपाशी राहा म्हणजे दुसऱ्या दिवशी कुणाला तरी जेवायला मिळेल. ही आपल्या देशाची अवस्था होती. त्या ग्रीन रेव्होल्युशनच्या ज्या वेळेला आपण स्थित्यंतरातून जात होतो, त्यावेळेला उत्पादन हीच गोष्ट महत्त्वाची होती की कसंही करून लोकांना जगवायचं. मग मेक्सिकन व्हीट आणला गेला, उत्पादनावरती भर, मोनोक्रॉपिंग सुरू झालं, खूप हायब्रिड व्हरायटी आणल्या गेल्या, रेकलेसली फर्टिलायझर्स वापरायला जायला सुरुवात केली. हे सगळं करून आपली एक मानसिकता झाली की जास्त उत्पादन म्हणजे चांगलं. आता परिस्थिती अशी झाली आहे की उत्पादन जर जास्त झालं तर उत्पन्न खरंच वाढतं का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव तर असा आहे, आता मी नाशिकमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करताना बघितलं की कांद्याच्यामध्ये काही वेळेला 10, 20, 30% उत्पादन शेतकऱ्यांनी जास्त केलं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कृषी हे एकच क्षेत्र पूर्ण जगातलं असं असेल, बाकीच्या क्षेत्रामध्ये समजा एखाद्याने मोटार व्यवसाय आहे आणि 10 मोटारीच्या जागी 20 मोटारी मॅन्युफॅक्चर केल्या तर त्याचा नफा दुप्पट होतो. आपल्याकडं प्रॉब्लेम हा आहे की आपलं जर प्रोडक्शन दुप्पट झालं तर किंमत निम्मी होते आणि उलट मागच्या वर्षी जेवढे पैसे मिळत होते त्याच्यापेक्षा कमी पैसे यावेळेला मिळायला लागतात. कांद्याचंच उदाहरण घेतलं तर 3200 रुपयेवरनं 1200 रुपयेवरती कांदा आला, जेव्हा प्रोडक्शन 40 लाख क्विंटलनी वाढलं होतं. त्यामुळे हे सगळं उलटसुलट गणित आहे या क्षेत्रातलं. म्हणून मला असं वाटतं की आता जास्त काम आपण सर्वांनी करायची गरज जी आहे ते पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटवर करायची गरज आहे. जोपर्यंत आपण उत्पादनाबरोबरच उत्पन्नावरती पण लक्ष देणार नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्याला आपण काही दिलासा देतोय अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. आणि अनेक अभ्यास याच्यावरती झाले, अनेक पेपर्स याच्यावरती पब्लिश झाले, अनेक उदाहरणं आपण स्वतः बघतो की एक साधं उदाहरण घ्या, कशाचंही घ्या, बटाटा घ्या, त्याची कॉस्ट काय आहे आणि चिप्सची कॉस्ट काय आहे. कॉर्नची मका तुम्ही जर अख्खं कणसाचं कॉस्ट काय आहे आणि स्वीटकॉर्न करून विकतानाची कॉस्ट काय आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये प्रोसेसिंग केली 10% जरी आपण त्याच्यामध्ये ॲडिशन केली तर आपला नफा 100-200% वाढतो आहे. हे प्रत्येकाच्या बाबतीत दिसतं आहे. आपण सेग्रिगेशन साधं करत नाही. आपण सगळी फळं एकत्र घेऊन बाजारामध्ये येतो, छोटे मोठे मध्यम आकाराचे. ते व्यापारी आपल्याला सगळ्यात छोटं फळ जे आहे त्याची किंमत पकडून ॲव्हरेज काढून पैसे देतात आणि नंतर सेग्रिगेशन करून हायर लोअर मिडल अशा पद्धतीने विक्री करतात. आता मला असं वाटतं की शेतकऱ्यांनीसुद्धा आपण बघितलं की हे एवढे फोटो काढताना मला चांगलं वाटलं की आपण विदर्भ आणि शेतकरी म्हणलं की नेहमी आपल्यासमोर आत्महत्या हा विषय येतो, परंतु त्याच्यातूनसुद्धा मार्ग काढणारे, त्याच्यावरसुद्धा मात करणारे, त्याच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारे सोल्युशन काढणारे शेतकरी आपल्यामध्येच आहेत. शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी एकात्मिक शेती ॲग्रोटेक 2025 तसेच बियाणे उत्पादन याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. आपण सालाबादप्रमाणे भव्य कृषी प्रदर्शन चर्चासत्र ॲग्रोटेक 2025 आज संपन्न होत आहे. प्रथम मी ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ स्थापन झालं
आपल्या भारताचे पहिले कृषी मंत्री, शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो. त्यांची आज आपण जयंती सर्व देशभर आज साजरी होत आहे. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नाही तर पंजाबमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जी हरित क्रांती झाली त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांचा वाटा फार मोठा आहे. त्या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस एक महत्त्वाचा दिवस, 27 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस आहे. 1981 पासून आपलं विद्यापीठ या ठिकाणी भव्य असं प्रदर्शनी आयोजित आपण करत आलेलो आहोत. आज आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख, भारताचे पहिले कृषी मंत्री, यांनी पहिलं प्रदर्शन 1959ला दिल्लीला भरवलं होतं प्रगती मैदानावर आणि त्या प्रदर्शन 3 महिने चाललं, 90 दिवस. आणि त्या 90 दिवसामध्ये 2 कोटी शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आणि त्याचं उद्घाटन अमेरिकेचे अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी त्या ठिकाणी केलं होतं. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या देशातून 114 देशातून त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी आले होते. आंतरराष्ट्रीय पातळीचं प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं. नॅशन मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये झालं आणि आज आपण डिजिटल ॲग्रिकल्चरकडे जात आहोत. डिजिटल ॲग्रिकल्चरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, त्याचप्रमाणे IoT, त्याचप्रमाणे ड्रोन, रोबोटिक्स याच्यावर आता आपण विचार करतो आहोत. त्याच्यामध्ये आता शेतकरी पुढे चाललेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपला देश यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये, शेतीच्या बाबतीमध्ये पुढे चाललेला आहे. आत्माच्या अंतर्गत महिला बचत गट व स्वयं गटाच्या दालनं या ठिकाणी आहेत. त्यामध्ये घरगुती पदार्थ, मसाले, लोणचे, पापड, अगरबत्ती, हातमागावरील वस्त्र अशा कितीतरी वस्तू त्या ठिकाणी बचत गटाने तयार केलेल्या आपण बघायला मिळणार आहे. त्यामुळे महिलांचा, बचत गटांचा सुद्धा आत्मविश्वास या ठिकाणी वाढेल आणि त्याला एक मार्केट या ठिकाणी उपलब्ध होतं आहे. त्याचं एक चांगलं स्टेज, फोरम या निमित्तानं उभा राहतो आहे. बियाणे कंपन्या असतील, त्याचप्रमाणे बियाण्याचे स्टॉल असतील, आपल्या महाबीज असेल, आपल्या विद्यापीठाचं असेल, त्याप्रमाणे महामाई कंपन्या असतील, त्यांना हा एक चांगला फोरम आपला इंट्रोड्यूस करण्याचं, आपलं प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस करण्याचं चांगलं साधन या ठिकाणी आहे. अन्न आणि खाद्यपदार्थाचे स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यांनासुद्धा या ठिकाणी भरपूर असा स्कोप या ठिकाणी मिळतो आहे. आपलं विद्यापीठ 1959 साली स्थापन झालं आणि आज आपल्या विद्यापीठाला 56 वर्षे पूर्ण झालेले आहेत. 120 पिकावर आपण संशोधन करतो. 20 डिपार्टमेंट या ठिकाणी वेगळे काम या ठिकाणी करतायत. आपल्या विद्यापीठाने 196 वाहन विकसित केले, 64 यंत्र विकसित केले आणि 1720 शिफारशी आपल्या विद्यापीठाने दिलेल्या आहेत. आणि त्याच्या शिफारशी बघितलं आपण तर आम्ही फक्त 6 वाहन आणि 1 आपलं मशीन, दाल मिल याचं इम्पॅक्ट ॲनालिसिस काढलं. त्यापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला त्यामुळे 48,000 कोटी रुपयाचा या संशोधनामुळे फायदा झालेला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मुरली इंगळे, प्रकल्प संचालक, आत्मा यांनी आभार मानलेत. अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ द्वारा आयोजित 3 दिवसीय कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेक 2025च्या उद्घाटन समारंभावर आधारित आकाशवाणी वृत्तांत ऐकलात. निवेदन सचिन म्हैसने यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश नावकार, किशोर राऊत आणि सचिन म्हैसने, तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आणि ही अकोला आकाशवाणीची निर्मिती होती. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ,
माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकला, तर सादर करते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.